कवठे महांकाळ येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोमवारी सायंकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्ता उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। मेळाव्याला RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले मार्गदर्शन करणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजी असून इतरही मान्यवर या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। या कार्यकर्ता उद्योजक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन RPIचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे व माजी नगरसेवक लालासाहेब वाघमारे यांनी केले आहे। यावेळी बोलताना नानासाहेब वाघमारे पुढे काय म्हणाले पाहूया। मुख्य संपादक कुणाल कोटावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। जय शिवराय। सोमवार दिनांक 18 मार्च 2024 ला सायंकाळी 5 वाजता कवठे महांकाळ येथे मसोबा गेट या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ता उद्योजक मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद निकाळजे, ईशान्य भारत प्रभारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे या ठिकाणी येणार आहेत मार्गदर्शन करण्यासाठी। व प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तसेच सांगली जिल्ह्यामधील पश्चिम महाराष्ट्राचे सचिव जगन्नाथदादा ठोकळे, तसेच या जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र खरात, तसेच श्वेत कांबळे, अशोक कांबळे चे अनेक पदाधिकारी, जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत। व या मेळाव्याला मोठ्या संख्येनं आंबेडकरी जनतेची उपस्थिती राहणार आहे। हा मेळावा म्हणजे सर्वसामान्य लोकांचा उदरनिर्वाह, सर्वसामान्य लोकांच्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या असतील स्कीमा, त्या स्कीमा पोचवून देऊन त्यांना उद्योजक बनवण्यासाठी नियोजन केलेला हा मेळावा आहे। तरी या मेळाव्याला या कवठे महांकाळ तालुक्यातील बहुजन समाजातील सगळ्या लोकांनी, हा मेळावा बहुजन समाजातील सर्व तरुणांच्यासाठी, महिलांच्यासाठी एक सुवर्ण महोत्सव घेऊन येणारा मेळावा आहे। त्यामुळे सर्वांनी बरोबर सायंकाळी 5 वाजता 18 तारखेला या मेळाव्याला उपस्थित राहावे व सहकार्य करावे, कारण या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या भवितव्याचा, भविष्याचा उद्यम होणार आहे। त्यासाठी सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन जे करणारे आहेत त्यांचं ऐकून घेऊन आपल्याला उद्योजक कसं होता येईल याकडे लक्ष द्यावं। जय भीम, जय शिवराय।